पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. घाटातून जाणाऱ्या नागमोडी रस्त्याच्या कडेने असंख्य धबधबे कोसळत होते. हिरवीगार वनराई सर्वांच्या स्वागताला सज्ज झाली होती. हिरण्यकेशीचा उगम, कावळा चांद, महादेवगड पॉइंट तरुणाईला खुणावत होता, तर आंबोलीचा प्रसिद्ध धबधबा त्यांना साथ घालत होता. मंद धुंद वातावरण तर तरुणाईला अधिकच तरुण बनवत होते. अविनाश तर दरवर्षी पावसाळा केव्हा एकदा सुरू होतोय याची वाटच पाहत असायचा. महाविद्यालयीन जीवनात तर पावसाळ्यात 5-6 वेळा आंबोलीला जाऊन आल्याशिवाय त्याला चैनच पडायचा नाही. पण आता कॉलेज संपवून 4 वर्षे उलटली होती आणि त्याचे लग्नही झाले होते. त्याची पत्नी सुमन आई वडिलांना भेटायला माहेरी गेली होती. तो दिवस रविवारचा होता. घरी अविनाश एकटाच होता. बाहेर पाऊस कोसळतच होता आणि त्या भयान एकांतात कॉलेजमधल्या जुन्या आठवणी त्याला स्वस्थ बसू देत नव्हत्या. घर अगदी खायला उठले होते. सकाळचे 11 वाजले होते. अस्वस्थ मनाने एरझाऱ्या मारणाऱ्या अविनाशला अचानक काय झाले कोणास ठाऊक, पण तो पटापट आवरू लागला. दारात 4 चाकी उभी असतानाही तो मुसळधार पावसातून एकटाच मोटारसायकलवरून बाहेर पडला. समोर येणाऱ्या एका ठिकाणाबरोबरच एक आठवण जागी होत होती आणि मागे पडणाऱ्या रस्त्याबरोबरच एक आठवण मागेही पडत होती. आणि स्वतःच्या स्वार्थापोटी त्याने खूप मोठे पाप केल्याची जाणीव त्याला करून देत होती. त्या बोचऱ्या पावसाळी वाऱ्यात चिंब भिजूनही त्याचे डोके भणभणतच होते. आजूबाजूचा हिरवागार निसर्ग त्याच्या दुःखावर अधिकच डागण्या देत होता. दुचाकीवरून सुसाट जाणाऱ्या अविनाशला एका वळणावर अचानक कोणीतरी परिचित व्यक्ती पाहिल्याचा भास झाला. असेल कोणीतरी असे समजून तो तसाच पुढे जात होता, पण त्याचे मन ऐकत नव्हते. तो मोटारसायकल वळवून मागे आला आणि विस्पारलेल्या डोळ्यांनी त्या व्यक्तीकडे पाहतच राहिला. त्याच्या तोंडातून अचानक शब्द बाहेर पडले, जान्हवी तू? त्या मुलीचेही त्याच्याकडे लक्ष गेले. अरे अविनाश तू? कितीतरी वेळ ते तशाच अवस्थेत एकमेकांच्याकडे पाहतच उभे होते. पावसाने चिंब भिजलेल्या गालावरून ओघळणाऱ्या पाण्यात दोघांच्याही अश्रूंचे पाट वाहत होते. जान्हवी, अगं कशी आहेस तू? मी बरे आहे. तू कसा आहेस? ठीक आहे. अरे ठीक का म्हणतोस? मजेत आहे म्हण ना. सुमनसारखी एकुलती एक श्रीमंत मुलगी पत्नी म्हणून लाभले. करोडोंच्या प्रॉपर्टीचा तू आता मालक झाला आहेस. आणखी काय हवे आहे तुला? यासाठीच तर तू ठोकरले होतेस ना मला. का जखमीवर मीठ चोळतेस जान? जान्हवीच्या काळजाचा ठोकाच चुकला. ती क्षणभर शहारली, पण लगेचच भानावर आली. काय म्हणालास तू? जान? तू मला म्हणायचंस ना की तू माझी जान आहेस म्हणून. मग आपल्या जानला अखेर तू पैशासाठी ठोकरलेस ना? इतका कसा रे तू स्वार्थी? जान्हवीचे डोळे भरून आले होते. ती डोळ्यात दटणाऱ्या अश्रूंना आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. प्लीज जान, मला माफ कर. पण तुझ्यापासून दूर जाण्याचे फक्त हेच एक कारण नव्हते ग. अजून बरीचशी कारणे होती त्याला. वडिलांच्या डोक्यावरचे कर्ज, बहिणींची लग्ने, आईचे आजारपण. अगं परिस्थितीपुढे अगदी लाचार झालो होतो मी आणि माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायही नव्हता. फक्त सुमनचे वडीलच मला यातून बाहेर काढू शकत होते, पण तेही मी सुमनशी लग्न केले तरच. मग तूच सांग मी काय करणार होतो अशा वेळी? अगं पण तो निर्णय घेताना मी हजारदा मेलो होतो. आणि मी एकदाच. जान्हवी स्वतःची छद्मी हसत शून्यात हरवली होती. काय म्हणालीस? हेच की मग आतापर्यंत तू वडिलांचं कर्ज फेडलं असशील आणि बहिणींची लग्नही केली असतील, होय ना? होय जान. एका मोठ्या जबाबदारीतून पार पडलोय मी. पण हे सर्व करत असताना मी तुला मात्र हरवून बसलो. जाऊ दे रे. कदाचित आपल्याच नशिबात एकत्र येणे नव्हते. त्यात तुझा तरी काय दोष? पण मला सांग, तू एकटाच असा पावसात भिजत कुठे चालला आहेस? काय नाही ग. तुला आठवते का आपण कॉलेजमध्ये असताना दर पावसाळ्यात आंबोलीला यायचो, पावसात भिजायचो. काय धमाल यायची ना तेव्हा. आजही पाऊस तसाच कोसळत होता. तुझी खूप आठवण येत होती. मग एकटाच बाहेर पडलो. लग्नानंतर तू आंबोलीला पहिल्यांदाच आलायस ना? हो जान. पण तुला कसे समजले? अवी, अरे मी आजही तुझे मन वाचू शकते. अविनाश तिच्या डोळ्यात हरवला होता.
अगदी खोल, अंधाऱ्या तलावात बुडी मारावी, अगदी तसा. जान्हवीने त्याला हलवले. त्यावेळी तो भानावर आला. अरे, कोठे हरवलास? भूतकाळात. पण मला सांग, तू एकटीच इथे काय करतेस? मी काही दुसरे सांगायला हवे का? जान्हवीचा चेहरा जमिनीकडे झुकला होता. आपल्याच बाबतीत हे असे का झाले असावे ग? अरे सांगितले ना मगाशी. नशीब आपले. आणखी काय? या अवी, अरे जाऊ दे ना या गोष्टी. आता याचा काही उपयोग आहे का? बघ, पाऊस मस्त पडतोय. धबधबाही भरभरून कोसळतोय. वातावरणही छान आहे. आणि आपण दोघे पुन्हा भेटलोय. तुला अजून काय हवे आहे? विसरून जा झालेल्या गोष्टी. किमान आजचा दिवस तरी. असे समज आपण आज कॉलेजला दांडी मारून इकडे आलोय. आश्चर्याने अविनाश तिच्याकडे पाहतच राहिला. जानू, तू पण ना? ए, अगं कसं जमतं तुला हे सारं? जान्हवी स्वतःशीच खिन्न हसली. अरे, ज्यावेळी दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नसतो ना, त्यावेळी सारे जमून घ्यावे लागते. चल, आता वेळ वाया घालू नकोस. संध्याकाळच्या आत मला घरी पोचलं पाहिजे. बोलता बोलता जान्हवी मोटारसायकलवर अवीच्या मागे बसलीही. आता अविनाश खूप खुश होता. थोड्या वेळापूर्वी आपल्या नशिबावर रडणारा हा पाऊस त्याला आता फुलांचा वर्षाव करतोय असे वाटू लागले होते. कोसळणाऱ्या धबधब्याप्रमाणेच अवीचा आनंदही ओसंडून वाहत होता. लग्नानंतरचे सारे दिवस, सारे पावसाळे त्याला रणरणत्या उन्हासारखे, मळब दाटलेल्या न सरणाऱ्या तिन्ही सांजेसारखे वाटायचे. पण आजचा दिवस आणि आजचा पाऊस त्याच्यावर जगातली सारी सुखे बरसत होता. अगदी कॉलेज जीवनातल्या पावसासारखा. वेडी वाकडी वळणे घेत जाताना तर त्याला अगदी आनंदाने बेहोश होऊन ओरडावेसे वाटत होते. नव्हे, तो ओरडतच होता. आणि जान्हवीचीही त्याला साथ मिळत होती. खूप धमाल येत होती. दोघेही धबधब्याखाली मनसोक्त भिजले. जान्हवीचा आनंद तर धबधब्यासारखाच ओसंडून वाहत होता. अवखळ, अल्लड, आनंदाने बेहोश झालेली आत्ताची जान्हवी आणि थोड्या वेळापूर्वी भेटलेली उदास, हास्य हरवलेली जान्हवी यामध्ये त्याला जमीन आसमानाचे अंतर वाटत होते. त्याच्या डोळ्यातून वाहणारे पाणी डोक्यावर कोसळणाऱ्या धबधब्याच्या पाण्यात गडप होत होते. एका हसत्या खेळत्या निष्पाप मुलीला आपण स्वतःच्या स्वार्थासाठी आयुष्यभर दुःखी केल्याचा पश्चाताप त्याला होत होता. पण तो तसे चेहऱ्यावर जाणवू देत नव्हता. कारण त्याला जान्हवीला पुन्हा दुःखी करायचे नव्हते. धबधब्यात मनसोक्त भिजल्यावर दोघेही बाहेर आले. महादेवगड पॉईंटवर खोल दरीतील वनराई आणि त्या वनराईत वसलेल्या आणि अंधुक दिसणाऱ्या छोट्या छोट्या वस्त्या पाहून ही लोक तिथे कशी राहत असतील असा प्रश्न दरवेळीप्रमाणे त्यांना यावेळीही पडलाच. जान्हवी आज खूप खुश होती. आनंदाने चिंब भिजलेल्या तिच्या चेहऱ्याकडे अविनाश भान हरपून पाहत राहिला. त्याला तसे पाहताना पाहून जान्हवी लाजेने चूर झाली. अरे, विसरलेस बघ मी. अविनाश भानावर आला. काय ग, काय विसरलीस तू? तुला भूक लागली असेल ना? छे ग, तुला इतके आनंदी पाहून तहान, भूक सारे विसरलोय मी. तू विसरला असशील, पण मी नाही विसरले. मी येताना डबा घेऊन आले. वाव, किती दिवसांनी तुझ्या हातचं खायला मिळते. तुला भरलेलं वांग आवडतं ना? काय, भरलेलं वांग? वाह, मस्त. पण काय ग, तुला माहित होते का की मी आज तुला भेटणार आहे म्हणून? नाही रे, मला नव्हते माहीत. पण तू भेटावास असे खूप वाटत होते. आता जास्त प्रश्न विचारू नकोस. मुकाट्याने आकर. जान्हवीच्या हातून भरवला गेलेला प्रत्येक घास त्याला अमृतासारखा वाटत होता. मनाप्रमाणे त्याचे डोळेही भरून येत होते. जेवण आटोपून बराच वेळ गप्पा मारल्यानंतर ते कावळा 7 पॉईंट, हिरण्यकेशीचा उगम आणि इतर ठिकाणी मनसोक्त हिंडले. एक एक ठिकाण मागे पडत होते. संध्याकाळ होऊच नये असे त्याला खूप वाटत होते. पण धुक्यातून आणि ढगातून न दिसणाऱ्या सूर्याला मात्र आपल्या घरी जायची ओढ लागली होती. घड्याळाचे काटे हळूहळू पुढे सरकू लागले होते आणि ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेला सरळ उभ्या रेषेत आले. संध्याकाळचे 6 वाजले होते. अवी, आता मला गेले पाहिजे. नकोशा वाटणाऱ्या त्या शब्दांनी अविनाश भानावर आला. ज्या वेळेची भीती त्याला वाटत होती ती वेळ आता जवळ येऊन ठेपली होती. जान, थांब ना अजून थोडा वेळ. मला खूप वाटतं रे, पण आता ते शक्य नाही. मला गेलंच पाहिजे. जान्हवी वळून चालू लागली. जान. जान्हवीचे जड पाय थबकले. अगं, पूर्ण भिजलीस तू. हे माझे जर्किन घालून जा.
नाहीतर आजारी पडशील. दिवसभर पाण्यात आणि पावसात खूप भिजलीस तू. अरे पण मी तुला हे परत कशी करू? राहू दे ना, तेवढीच आठवण राहील. नाही, ज्याला मी गेली 4 वर्षे विसरण्याचा आटोकाट प्रयत्न करते, त्याची कोणतीही आठवण नको आहे मला. मला विसरायचं आहे तुला हवी. जान्हवीचा चेहरा रडवेला झाला होता. ठीक आहे, मी 4-5 दिवसांनी तुझ्या घरी येऊन घेऊन जाईन. पण प्लीज आता घेऊन जा, नाहीतर तू खरंच आजारी पडशील. ठीक आहे, पण घरी येऊन तू आजीकडून नक्की घेऊन जा. चल, मला वेळ होते, निघते मी आता. जान, एक शेवटचा प्रश्न. पुन्हा कधी भेटशील? कधीच नाही. किमान या जन्मात तरी नाही. तिच्या या उत्तराने अविनाशच्या डोळ्यातून खारट पाण्याचे धबधबे कोसळू लागले होते. जान्हवीलाही अश्रू अनावर होत होते. जान्हवी ओढणीचा गोळा तोंडात दाबून आलेला हुंदका गिळण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. पण तिला ते जमत नव्हते. अश्रूंचा बांध फुटण्यापूर्वीच ती अचानक पाठमोरी होऊन चालू लागली. अविनाश ती नजरेआड होईपर्यंत पाहतच राहिला. हळूहळू ती दाट धुक्यात धुसर होत जाऊन अखेर गडप झाली. जड अंतःकरणाने अविनाश पुन्हा आपल्या गावी येण्यासाठी निघाला. गेले 4-5 दिवस तो नीट झोपू शकत नव्हता की नीट खाऊ पिऊ शकत नव्हता. जान्हवीसोबत आंबोलीत घालवलेला वेळ आणि तिच्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोरून सरता सरत नव्हत्या. तिच्या आठवणींनी तो व्याकुळ झाला होता. केव्हा एकदा आपल्या जानला पुन्हा भेटतोय असे त्याला झाले होते. पण जान्हवीने त्याला पुन्हा न भेटण्यास सांगितले होते. आता तो जान्हवीशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हता. काय करावे या विचाराने त्याचे डोके बनबनत होते. अखेर त्याला कारण मिळालेच. जर्किन, जे जान्हवीने त्याला घरी येऊन घेऊन जायला सांगितले होते. जर्किनच्या बहाण्याने तो जान्हवीच्या घरी जाऊ शकत होता. कोमेजलेली कळी पाण्यात टाकल्यानंतर ती पुन्हा फुलावी, तसे आवीच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. दुसऱ्या दिवशी पहाटेच तो जान्हवीच्या गावी जाण्यासाठी निघाला. जान्हवीच्या घरच्या कोणीच त्याला पाहिलेले नव्हते, त्यामुळे त्याला तेथे ओळखणारे कोणीच नव्हते. जान्हवी जर घरी असेल तर आपल्याला समोर पाहून काय वाटेल तिला? किती आनंद होईल तिला? एकदम सरप्राईज. हो, जानला सरप्राईज द्यायचे. असंख्य विचार त्याच्या डोक्यात घोळत होते. रस्ता मागे पडत होता. जान्हवीच्या घरासमोर मोटारसायकल उभी करून त्याने घरात प्रवेश केला. कोण आहे का घरात? पाठीची कमान झालेली एक म्हातारी काठी टेकत टेकत बाहेर आली. कोण हवाय आपल्याला? जान्हवी. हो, मी जान्हवीची आजी. बसा, मी पाणी घेऊन येते. अविनाशचे वाक्य पूर्ण होण्या अगोदरच आजीने खुलासा केला. नको आजी, मला पाणी वगैरे काही नको आहे. तुमची आणि जान्हवीची कशी ओळख? आजी, आम्ही कॉलेजला एकाच वर्गात शिकत होतो. असं असं. काही काम होते का माझ्याकडे? मला माझे जर्किन हवे होते. जान्हवी बोलली होती तुमच्याकडून घेऊन जायला. आधीच सुरकुत्या पडलेल्या म्हातारीचा चेहरा अविनाशच्या या बोलण्याने अधिकच कोमेजून गेला. किती वर्ष झाली या गोष्टीला? मला आता नाही आठवत हे सारं. आजी अस्वस्थ दिसत होती. अहो आजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अगदी 4-5 दिवसापूर्वीच्या घटनेबद्दल बोलतोय मी. जान्हवीने नाही दिले का तुमच्याकडे? विसरली वाटतं. काय? होय आजी, 4-5 दिवसापूर्वीच ती मला आंबोलीत भेटली होती. दिवसभर आम्ही पावसामध्ये चिंब भिजलो होतो, म्हणून संध्याकाळी घरी परतताना मी माझे जर्किन काढून तिला दिले होते. 4-5 दिवसानंतर तुमच्याकडून घेऊन जा असे ती मला म्हणाली होती. कदाचित ती तुम्हाला हे सांगायला विसरली असेल. आव असलेल्या तोंडाने आणि विस्पारलेल्या डोळ्यांनी जान्हवीची आजी पुतळ्यासारखी डोळे फाडून अविनाशकडे पाहत होती. आपण उत्साहाच्या भरात जरा जास्तच बोलल्याची जाणीव अविनाशला झाली. जान्हवीसोबत पावसात भिजल्याचे जुन्या विचारांची आजीला आवडले नसावे. नको ती गोष्ट आपल्या तोंडून बाहेर पडली याची त्याला जाणीव झाली आणि तो खजील झाला. जान्हवीच्या आजीने तर कपाळावर हातच मारून घेतला. अरे माझ्या कर्मा, हे काय ऐकते मी? आजीबाई, अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. तुम्ही समजताय तसे काही एक नाही. हे बघ पोरा, तुझाच काहीतरी गैरसमज होतोय. तू निघ आता येथून. अहो पण आजी, माझे ऐकून तरी घ्या. काय ऐकून घेऊ तुझे? वेडा आहेस का तू? आता तू माझे नीट ऐकून घे. जान्हवीच्या वर्गात अविनाश नावाचा कोणी मुलगा होता. त्याच्यावर तिचे जीवापाड प्रेम होते.
पण त्याने तिला धोका दिला आणि एका श्रीमंत मुलीशी लग्न केले. हा धक्का जान्हवीला सहन झाला नाही आणि तिने त्याच्या लग्नाच्या दिवशीच 4 वर्षापूर्वी आंबोलीच्या नांगरता धबधब्यामध्ये उडी टाकून आत्महत्या केली. काय? मला तेथेच तर रस्त्यावर जान्हवी भेटली होती. न अविनाशच्या पायाखालची जमीन डळमळू लागली होती. सारे घर हेलकावे खात होते. त्याच्या डोळ्यासमोर काळोख दाटू लागला होता, अगदी जान्हवीच्या डोळ्यातील खोल अंधारासारखा. आणि त्या काळोखात त्याच्या जानचा हसरा चेहरा त्याला स्पष्ट दिसत होता. उभ्या उभ्याच तो सोफ्यावर कोसळला. कितीतरी वेळ तो विस्पारलेल्या डोळ्यांनी भिंतीवरील जान्हवीच्या हार घातलेल्या फोटोकडे पाहत राहिला. भानावर आला तेव्हा आजीशी काही न बोलता तो घराबाहेर पडला आणि स्वतःला सावरत आपल्या मोटारसायकलवर बसला. हळूहळू मोटारसायकल त्याच्या गावच्या दिशेने धावू लागली. गाव आला तरीही तो पुढे जातच होता. हळूहळू गाव मागे पडत होता आणि त्याची मोटारसायकल आंबोलीच्या दिशेने सुसाट वेगाने धावत होती. धन्यवाद.